नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालेंद्र सातपुते सर आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आपण इयत्ता 5वी गणित सेमी यामधील पुढचा पाठ पाहणार आहोत, ॲडिशन ऑफ द लाईक फ्रॅक्शन्स। लाईक फ्रॅक्शन्स याचा अर्थ असे फ्रॅक्शन की ज्यांचे डिनोमिनेटर्स हे सारखे असतील, इक्वल असतील। इक्वल सेम डिनोमिनेटर असलेल्या फ्रॅक्शनला लाईक फ्रॅक्शन असं म्हणायचं असतं। तर अशा कोणत्याही दोन लाईक फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन कशी करायची ते या ठिकाणी समजून घ्यायचे। इथे या आकृतीमध्ये पहा, दोन वेगवेगळ्या रंगाने दोन फ्रॅक्शन दाखवलेले आहेत। एकूण पार्ट जर मोजले आपण तर 1 2 3 4 5 6 7 पार्ट आहेत। त्याच्यामुळे याच्या डिनोमिनेटरमध्ये 7 हा आकडा इथे दिसतोय आपल्याला। पहिला हा जो पार्ट आहे रंगवलेला याचा फ्रॅक्शन आहे 3/7 आणि हा जो दुसरा फ्रॅक्शन आहे याचा फ्रॅक्शन आहे 2/7। या दोघांची जर आपल्याला ॲडिशन करायची असेल तर या ठिकाणी आपण एकूण हे रंगवलेले पार्ट मोजू शकतो, 1 2 3 4 5 आणि त्याचे जे काही एकूण केलेले पार्ट आहेत ते अपॉन 7 म्हणजे आन्सर येईल याचं 5/7। तर हे करत असताना काय केलेलं आहे पहा, तर डिनोमिनेटर इक्वल आहेत म्हणून फक्त न्यूमरेटर जे आहेत दोघांचे त्यांची ॲडिशन त्या ठिकाणी केलेली आहे। म्हणजे जर दिलेल्या फ्रॅक्शनचे डिनोमिनेटर इक्वल असतील म्हणजे ते लाईक फ्रॅक्शन असतील तर त्यांच्या न्यूमरेटरची फक्त आपल्याला ॲडिशन करायची आहे, डिनोमिनेटरची ॲडिशन करायची नाही। डिनोमिनेटर आहे तसाच एकदा लिहायचा आहे। 7 + 7 असं खाली मांडलेलं नाहीये, इथे फक्त 7 एकदा लिहिलेलं आहे। एक्झाम्पल नंबर 2 तसंच दिलेलं आहे पहा, इथे एक फिगर दाखवलेली आहे की ज्यामध्ये 8 भाग केलेले आहेत, 8 पार्ट बनवलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक फ्रॅक्शन त्याचा जो आहे तो /8 असलेला असणार आहे। 3/8 + 2/8 + 1/8। इथे 3 फ्रॅक्शनची ॲडिशन दिली आहे, करता येते आपल्याला ती। तिघांचे पण डिनोमिनेटर्स हे इक्वल आहेत, सेम आहेत। मग अशा स्थितीमध्ये फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करू, 3 + 2 + 1 दॅट मीन्स 6/8। हा जो रूल दिलेला आहे पहा पुस्तकामध्ये, व्हेन ॲडिंग लाईक फ्रॅक्शन्स वी ॲड द न्यूमरेटर्स ऑफ द टू फ्रॅक्शन्स अँड राईट द डिनोमिनेटर ॲज इट इज। हा नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे। यामध्ये सांगितलंय की आपल्याला ॲडिशन करत असताना फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करायची आहे आणि डिनोमिनेटर ॲज इट इज ठेवायचा आहे, म्हणजे आहे तसाच ठेवायचा आहे। त्याची आपल्याला ॲडिशन करायची नाही। तो 3दा असो तरी एकदाच लिहायचा आहे, 2दा असो तरी एकदाच लिहायचा आहे। तर हा महत्त्वाचा भाग लक्षात आपण ठेवला तर आपल्याला ॲडिशन जी आहे ती सोपी जाणार आहे। यामध्ये आणखी एक मुद्दा आहे की जो आपल्या ध्यानात ठेवणं गरजेचं आहे। इफ द न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन आर इक्वल द फ्रॅक्शन इज इक्वल टू 1। म्हणजे जर एखाद्या फ्रॅक्शनचा डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर हा जर सारखाच असेल तर त्या फ्रॅक्शनची किंमत 1 इतकी असते। इथे एक्झाम्पल दिलंय, 2/6 + 4/6, 2 + 4/6 दॅट मीन्स 6/6। इथे काय झालंय पहा, तर न्यूमरेटर 6 डिनोमिनेटर सुद्धा 6 दोन्ही कशा आहेत, इक्वल आहेत, म्हणून या फ्रॅक्शनची व्हॅल्यू ही 1 दाखवता येते। 6/6 = 1। तर हा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे। उदाहरण सोडताना त्याचा उपयोग आपल्याला होणार आहे। प्रॉब्लेम सेट 20 जो दिलेला आहे या पार्टवर तो आपण इथे सोडूयात, समजून घेऊ। क्वेश्चन नंबर 1 दिलाय प्रॉब्लेम सेट 20 मध्ये, ॲड 1/5 + 3/5। इथे आपल्याला दोघांचे डिनोमिनेटर इक्वल दिसत आहेत म्हणून फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करू आपण, 1 + 3/5। 1 + 3 4 होतील, आन्सर येईल 4/5। नंबर 2, 2/7 + 4/7। इथे डिनोमिनेटर इक्वल आहेत मग फक्त न्यूमरेटरची ॲडिशन करू, 2 + 4/7 = 6/7।
7/12 प्लस 2/12 न्यूमरेटरचे ॲडिशन करा. 7 प्लस 2/12 आहे तसेच एकदा आल्या ॲज इट इज लिहायचे एकदाच. 7 प्लस 2 9 होतील आणि अपॉन 12 म्हणजे आन्सर येईल 9/12. 2/9 प्लस 7/9 2 प्लस 7/9 दॅट मीन्स 2 प्लस 7 ची बेरीज केल्यावर उत्तर येईल 9. 9/9 मीन्स 1. आता आपण जो गुणधर्म पाहिला त्याला अनुसरून न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर इक्वल आले म्हणून त्याची व्हॅल्यू किती लिहायची आपल्याला 1 लिहायची. इथं आपण 1 लिहिलेली नाही बा व्हॅल्यू किंवा इथं नाही लिहिली आहे. इथेच का लिहिली कारण इथे न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हे इक्वल आहेत सारखे आहेत म्हणून त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू आपल्याला 1 लिहायची. नंबर 5 3/15 प्लस 4/15 डिनोमिनेटर्स इक्वल आहेत म्हणून तो एकदाच लिहायचा आहे. न्यूमरेटर्स पहिल्याचा 3 प्लस दुसऱ्याचा 4 3 प्लस 4 इज इक्वल टू 7/15. द आन्सर इज 7/15. नंबर 6 2/7 प्लस 1/7 प्लस 3/7 तीन फ्रॅक्शन दिलेले आहेत. जरी 3 असतील तरी आपण वरच्या पद्धतीनेच ते करणार आहोत. न्यूमरेटरचे ॲडिशन करू आपण आधी. 2 प्लस 1 प्लस 3/7 2 प्लस 1 3 प्लस 3 6. द आन्सर इज 6/7. 2/10 प्लस 4/10 प्लस 3/10 10 10 10 तिघांचे डिनोमिनेटर्स इक्वल आहेत म्हणून न्यूमरेटरचे ॲडिशन करू. 2 प्लस 4 प्लस 3 2 प्लस 4 6 प्लस 3 9. द आन्सर इज 9/10. 4/9 प्लस 1/9 4 प्लस 1/9 4 प्लस 1 इज इक्वल टू 5 5/9. 5/8 प्लस 3/8 डिनोमिनेटर इक्वल आहेत म्हणून तो एकदाच लिहायचा आहे. न्यूमरेटरचे ॲडिशन 5 प्लस 3 दॅट मीन्स 8/8. पुन्हा या स्थितीचं उत्तर आलं पाहिजे वरच्या सारखं. 8/8 म्हणजे काय झालंय तर डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर सेम आलेला आहे म्हणून त्याचा आन्सर 1 इतकं येणार आहे. नेक्स्ट इज अ वर्ड प्रॉब्लेम. मदर गेव 3/8 of one guava to Meena and 2/8 of the guava to Geeta. What part of the guava did she give them all together? आईने 3/8 एवढा पार्ट गुआवाचा मीनाला दिलेला आहे आणि 2/8 एवढा पार्ट जो आहे तो गीताला दिलेला आहे. आणि मग विचारले की दोघींना मिळून किती पार्ट दिला एकत्रित ऑल टुगेदर. म्हणजे आपल्याला इथे ॲडिशनने हे उत्तर जे आहे ते शोधावं लागणार आहे. ऑल टुगेदर टोटल सम अशा प्रकारचे शब्द आपल्याला असतील तर आपण ॲडिशन करत असतो. पार्ट गिवन टू मीना इज इक्वल टू 3/8 अँड पार्ट गिवन टू गीता इज इक्वल टू 2/8. लेट अस मेक ॲडिशन. वाय ॲडिशन? ॲडिशनच का करायचे कारण आपल्याला ऑल टुगेदर विचारलेला आहे म्हणून आपण इथे ॲडिशन करणार आहोत. 3/8 प्लस 2/8 दोघांचे डिनोमिनेटर इक्वल आहेत म्हणून न्यूमरेटरचे ॲडिशन करू. 3 प्लस 2/8 3 प्लस 2 इज इक्वल टू 5 5/8. द आन्सर ऑफ धिस ॲडिशन इज 5/8. मग ते आन्सर आपल्याला खाली या पद्धतीने लिहिता येईल. मदर गिव देम 5/8 पार्ट ऑल टुगेदर. दोघींना मिळून आईने एवढ्या पद्धतीचा 5/8 इतका पार्ट दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 तोही वर्ड प्रॉब्लेम आहे. द गर्ल्स ऑफ स्टँडर्ड 5th क्लीन 3/4 ऑफ अ फील्ड while boys clean 1/4. What part of that field was clean altogether? एका शेताचा किंवा मैदानाचा काही भाग जो स्वच्छ केलेला आहे 5वीच्या मुलींनी आणि मुलांनी. तर मुलींनी स्वच्छ केला आहे 3/4 पार्ट आणि मुलांनी स्वच्छ केला आहे 1/4 पार्ट. पार्ट क्लीन बाय गर्ल्स 3/4 अँड पार्ट क्लीन बाय बॉईज 1/4. इथे तुम्हाला ऑल टुगेदर विचारलेला आहे म्हणजेच आपण इथे सुद्धा ॲडिशनने आन्सर काढणार आहोत. ॲडिशनने आन्सर कुठं काढायचं आहे ते शब्द त्याचे कीवर्ड्स जे आहेत ते आपण ध्यानात ठेवले तर आपल्याला
हे वर्ड प्रॉब्लेम सोडवताना जास्त अडचण येत नाही. मेक ॲडिशन. कोणाची ॲडिशन करायची आहे? 3/4 प्लस 1/4. दॅट मीन्स देअर डिनोमिनेटर्स आर इक्वल. 3 + 1/4. 3 + 1 4. 4/4. डिनोमिनेटर न्यूमिनेटर इक्वल आलेले आहेत म्हणून त्याचा आन्सर येईल 1. मग 1 पार्ट. 1 पार्ट म्हणजे काय? तर 1 पार्ट मीन्स होल फील्ड, सगळं शेत. जे संपूर्ण शेत आहे, संपूर्ण मैदान आहे ते सगळं स्वच्छ झालेलं आहे. याच्यामध्ये काही भाग शिल्लक राहिलेला नाही. म्हणजे 1 = होल पार्ट ऑफ द फील्ड वॉज क्लीन. असं आपण त्याचा आन्सर लिहू शकतो. होल फील्ड वॉज क्लीन ऑल टुगेदर. तर दोघांनी म्हणजे बॉईज अँड गर्ल्स, दोघांनी मिळून संपूर्ण फील्ड जे आहे ते स्वच्छ केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जो भाग पाहिलेला आहे ॲडिशन ऑफ लाईक फ्रॅक्शन्स, तो आपल्याला समजला असेलच. सोडून दाखवलेली जी उदाहरणं आहेत ती आपण आपल्या वहीमध्ये छान अक्षरात लिहून काढायची आहेत. धन्यवाद.